तर शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी आहे की पावसा संदर्भात ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आज दिनांक 31 जुलै 2024 मी तुम्हाला 5 ऑगस्ट 2024 पर्यंत हवामान अंदाज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, मुंबई, नेरळ, पेन, खोपोली, अलिबाग, रोहा, लवासा, गोरेगाव, वई, डेपोली, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, वजूड, कराड, विट्याच्या परिसरामध्ये इथं जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसू शकतो। आज दुपारनंतर किंवा मध्यरात्री दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, जतच्या परिसरामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरणासह 20 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो, 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो, जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, ठिकठिकाणी थोडं जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। गोफाक, सावंतवाडी, बेलगावच्या परिसरामध्ये, कोकणपट्टी, बागलकोट पहिल्या पण इथं जास्त पाऊस झाला होता, आता पण पावसामध्ये वाढ इथं दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, कोल्हापूर, अकलूज, बिदर, लातूरच्या परिसरामध्ये पण असंच हवामान अंदाज राहणार आहे। आणि मराठवाड्याकडे बघितलं तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद या काही परिसरामध्ये, लातूरच्या परिसरामध्ये आणि परभणीच्या परिसरामध्ये, नांदेडच्या परिसरामध्ये बघितलं सर्वत्र मराठवाडा बघितलं तर इथं 20 मिनिटाचा पाऊस होणार आहे, जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, 30 मिनिटाचा पाऊस होणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, खान्देशकडे, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळेच्या परिसरामध्ये बघितलं तर इथं पण ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि पावसामध्ये वाढ 5 तारखेपर्यंत दिसत आहे। हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि ऊन तर राहीलच सगळेचकडे महाराष्ट्रामध्ये, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, कापसी, चंद्रपूर, कवर्धा, बैतूल, खंडवाच्या परिसरामध्ये बघितलं तर इथं आपल्याला ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि काही भागामध्ये 20 मिनिटाचा 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो आणि ऊन थोडं जास्त राहील या भागामध्ये, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।